नमस्कार, बुलेटिनमध्ये स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला मध्य रेल्वे संदर्भातली बातमी। मध्य रेल्वेची कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याची बातमी येते। उंबरमाळी रेल्वे स्थानकात कामायनी एक्सप्रेसमध्ये बिघाड झाला। कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मागून येणाऱ्या सगळ्या ट्रेन्सचा खोळंबा झालेला आहे। आडगाव स्थानकात लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रखडलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रदीप, काय अपडेट आहे? उंबरमाळी रेल्वे स्थानकात कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाला होता। आता याबाबतची रेल्वेकडून दिलेली माहिती अशी आहे की कसाऱ्यावरून इंजिन सोडण्यात येईल। मात्र प्रदीप भणगे आमचे प्रतिनिधी दूरध्वनीवरून होते, मात्र त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नीटसा पोहोचत नाहीये। प्रदीप, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झालाय। उंबरमाळी स्थानकात कामायनी एक्सप्रेस उभी आहे आणि त्यामुळेच मागून येणाऱ्या ज्या सगळ्या ट्रेन्स आहेत, त्या लोकल ट्रेन्स असतो किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या असो, त्यामध्ये खोळंबा झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेले आहेत। परिवर्तन यात्रा औरंगाबादमध्ये सध्या सुरू आहे आणि त्याचवेळी बोलताना छगन भुजबळांनी हे आरोप केलेत। कारागृहामध्ये असताना त्यांच्यावर योग्य उपचार केले जात नसल्याचा आरोप भुजबळांनी केला। त्यांना उपचार का मिळू दिले जात नव्हते की हलगर्जीपणा होता, या संदर्भात सरकारलाच माहिती, असंही ते म्हणाले। मात्र शरद पवारांनी जर सरकारला पत्र लिहिलं नसतं तर मी आज तुमच्या समोर जिवंत नसतो, असा खुलासा छगन भुजबळ यांनी केलेला आहे। त्यावेळेला सांगितलं ना एमआरआय करा, त्यावेळेला एमआरआय केल्यानंतर लक्षात आलं की हा पँक्रियाची जी आहे अतिशय वाईट असं दुखणं जे आहे झालेलं होतं। तो हलगर्जीपणा होता, घातपात होता की काय होता, परंतु जे आहे 1 महिना 1 आठवडा जो आहे ती जी योग्य प्रकारची ट्रीटमेंट मला मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही, एवढं सत्य आहे। मिळू दिली गेली नाही असं म्हणायचं मला त्याची काही कल्पना नाही। मला त्याची काही कल्पना, मी आतमध्ये होतो, मला काय कल्पना। फक्त जे आहे पवार साहेबांचं जे पत्र वगैरे गेलं, त्यांनी स्वतः पाहिलं काय, आणि नंतर मग काही मंत्री सुद्धा पाहायला आले आणि नंतर लक्षात आलं की नाही, हे जरा थोडीफार सिरियस केस झालेली आहे। सुभाष देसाई आणि शेतकरी यांच्यातली बैठक काही वेळापूर्वी संपली। अर्धनग्न अवस्थेमध्ये साताऱ्यातून काही शेतकरी आलेले होते, त्यांच्या मागण्या घेऊन ते आंदोलनासाठी आलेले होते। मात्र शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचा दावा सुभाष देसाईंनी केलेला आहे। टप्पा 2 मधील सलग सर्व्हेमधील हरकत असलेलं क्षेत्र वगळलं जाणार आहे, असा निर्णय या बैठकीनंतर झालाय, अशी ही माहिती मिळते। सातारा जिल्ह्यातील खंडाळा या औद्योगिक क्षेत्रातील एक शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आम्हाला येऊन भेटलं, चर्चा झाली। त्यांचे जे मुद्दे होते त्यांच्यावर आम्ही सविस्तरपणे चर्चा केली आणि काही निर्णय घेतले। ह्या निर्णयांमुळे त्यांचं समाधान झालेलं आहे आणि त्याप्रमाणे जे काही मोजके निर्णय झालेले आहेत त्याची मी आता माहिती देतो। एक म्हणजे खंडाळा टप्पा क्रमांक 1 मधील शिल्लक राहिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 15% परताव्याची जमीन खंडाळा टप्पा 2 मध्ये देण्यात येईल। तर साताऱ्याचं आंदोलन हे राज्याकरता भूषणावह नाही। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष टाकावं, अन्यथा काँग्रेस आंदोलन करेल, असा इशारा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला। राज्यामध्ये शेतकरी अर्धनग्न आंदोलन करत आहेत, या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत किसान संघटनेचे जे काँग्रेसचे नेते आहेत नाना पटोले। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। साताऱ्याचे 200 पेक्षा जास्त शेतकरी जे आहेत ते अर्धनग्न आंदोलन करतायत की त्यांची जमीन सरकारने लाटली म्हणून। आपल्या लक्षात असेल की केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार असो की राज्यातलं देवेंद्र फडणवीसचं सरकार असो, यांनी शेतकऱ्यांना खोटं बोलून सत्ता घेतली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दुसरा पर्यायच नाही। अर्धनग्न म्हणजे शेतकऱ्यांचे कपडे काढून टाकलेले आहेत पूर्ण सरकारने। त्याला आत्महत्या करायला पुन्हा प्रोत्साहित करण्याचं काम सरकार करते आहे। अशा वेळेस जी काही आज तरुण शेतकरी पुढे येऊन असं अर्धनग्न आंदोलन करत असेल, हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही। देवेंद्र फडणवीस सरकारने तातडीने याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा जो प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे, या प्रश्नावर लक्ष घातलं पाहिजे, नाहीतर या आंदोलनाला तीव्र किसान काँग्रेस करेल।
असा इशारा आम्ही त्यांना देतो. जे खरं नाव देण्याची गरज आहे राष्ट्रमाता जिजाऊ मातेचं, ते नाव न देता दुसरं काहीतरी चर्चा करत असतात नेहमी. कारण की एखादं चांगलं काम होत असेल पण त्या कामाला एक महापुरुषाचं नाव लागणं हे चांगली बाब आहे. पण हे समृद्धी नाव हे कशामुळे ठेवलं हे सरकारने याला पहिले घोषित करावं. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सक्सेनासह प्रशांत जामदार, न्यूज 18 लोकमत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा 24 जानेवारीचा सांगली कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आलाय. त्यांना स्वाईन फ्लू झाला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्या पुढच्या शेड्यूलमध्ये बदल झालेला आहे. त्यामुळे त्यांचा सांगली कोल्हापूर दौरा रद्द झालाय. पण उद्या मात्र पश्चिम बंगाल इथं होणाऱ्या रॅलीमध्ये ते सहभागी होणार असल्याची माहिती आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज राणीची बाग परिसरातील नवीन महापौर बंगल्यामध्ये गणेश पूजा केली. येत्या 23 जानेवारी नंतर महापौर अधिकृतपणे या नवीन महापौर बंगल्यात राहायला जाणार आहेत. शिवाजी पार्क इथल्या महापौर बंगल्याच्या जागेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक होणार आहे. त्यामुळे महापौरांना त्यांचं निवासस्थान बदलावं लागतंय. या नवीन महापौर बंगल्याची जागा तब्बल 6000 चौरस फूट इतकी आहे. जुन्या बंगल्याप्रमाणे नवीन बंगला प्रशस्त नसला तरी देखील सभोवताली मोठी मोठी सुंदर अशी उद्यानं देखील आहेत. मुंबईच्या महापौरांचा आता नवीन पत्ता असणार आहे. भायखळा इथल्या राणीबाग परिसरामधला हा नवीन महापौर बंगला आणि याच बंगल्याचा कसा थाट आहे ते आपण इथं बघू शकतो माझ्या मागे. या बंगल्यामध्ये याआधी मुंबई महापालिकेचे अभियंते उपायुक्त जे आहेत ते राहत होते आणि त्यानंतर आता हा मुंबईच्या महापौरांसाठी रिक्त करण्यात आलेला आहे. शिवाजी पार्क जवळचा जो महापौर बंगला आहे त्याला एक प्रकारे राजेशाही थाट होता, रॉयल फील होता. तो थाट आणि ते प्रशस्तपणा या बंगल्याला नसला तरी हा बंगला अतिशय चांगला असल्याचं म्हटलं जातं आहे. कारण या बंगल्याच्या अवतीभोवती खूप मोठी उद्यान आहे. आपण समोरच्या बाजूला बघितलं तर खूप चांगली मोकळी बाग बगीचा आपण ज्याला म्हणू शकतो ते इथे आहे. जवळपास 6000 स्क्वेअर फूट परिसरामध्ये हा बंगला जो आहे तो पसरलेला आहे. त्याचं उद्यान असेल किंवा आतली बाजू असेल ती कशी आहे ते आपण इथे बघणार आहोत. आपण थेट या बंगल्याच्या आतमध्ये जाणार आहोत. चला तर आपण या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर इथे आतली बाजू जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. या आतल्या बाजूच्या इथून आपण पाहिलं तर मुख्य हॉलच्या दिशेने जाणारा हा रस्ता आहे. आपण आतल्या बाजूला मुख्य हॉलच्या दिशेला येतो आहोत. मुख्य हॉलमध्ये आल्यानंतर हा महापौर निवास बंगल्यातला मुख्य हॉल आहे. जुन्या महापौर बंगल्याच्या ठिकाणी जसे वेगवेगळे मीटिंग हॉल होते तसेच हे मीटिंग हॉल आहेत. या पण आहे आणि याच बंगल्याच्या वरच्या बाजूला आता आपण जाणार आहोत. बंगल्याच्या वरच्या बाजूला सुद्धा खूपच चांगल्या प्रकारे नियोजन जे आहे ते केलेले आहे मुंबई महापालिकेने. जुन्या बंगल्यामध्ये जसं आपण गेलो आणि तिथे पाहिलं तर एक ब्रिटिशकालीन त्याला टच होता. जुन्या पायऱ्या ज्या आहेत तशाच पायऱ्या या बंगल्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. वरच्या ठिकाणी आल्यानंतर समोरच्या बाजूला आपल्याला राणीच्या बागेचा मागची जी बाजू आहे तिचा परिसर देखील पाहायला मिळतो. तो आपण इथे बघत असाल. इथे आल्यानंतर आपण इथे बघू शकतो की हा तो प्रशस्त हॉल आहे जिथे महापौर राहणार आहेत. समोर याच ठिकाणी महापौरांनी थोड्याच वेळापूर्वी गणेश पूजन जे आहे ते केलेलं आहे. त्यामुळे हा मुंबईच्या महापौरांचा नवीन पत्ता असलेला नवीन महापौर निवास मुंबईकरांना आणि मुंबईच्या महापौरांना नक्कीच आवडेल. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे 23 जानेवारीला शिवाजी पार्क इथल्या महापौर निवासस्थानी गणेश पूजा केली जाणार आहे. सकाळी 11 वाजता हा समारंभ छोटेखानी स्वरूपात केला जाईल. महापालिकेचे मुख्य म्हणून महापौर स्मारकाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना जागेचा ताबा देतील. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजन देखील या महिन्यात व्हावं असा आमचा प्रयत्न आहे. बाळासाहेब स्मारक गणेश पूजनाला पंतप्रधान येण्याचा प्रश्न नाही. भूमिपूजनाचं अजून ठरलेलं नाही अशी सगळी माहिती आज उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी या संदर्भातली दिली. त्याबद्दलचा करार हा महापालिकेतर्फे करण्यात आलेला आहे विश्वस्त संस्थेशी आणि त्याचा ताबा देण्याचे रीतसर कार्यक्रम हा 23 तारखेला होईल. म्हणजे हस्तांतरण होईल त्या जागेचं विश्वस्त संस्थेकडे महापालिकेकडून. तर त्यावेळेला या संस्थेचे अध्यक्ष उद्धवसाहेब ठाकरे हे महापालिकेकडून तो ताबा स्वीकारतील आणि त्यानिमित्तानं तिथे गणेश पूजन ठेवण्यात आलेलं आहे.
महाराष्ट्राचे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचं महाराष्ट्र राज्य सरकारनं उभं केलेलं महाराष्ट्र दौलत या स्मारकाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता होणार आहे। शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्यासह शिवसेनेमधील एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, रामदास कदम हे मंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आता पाटण इथं हा कार्यक्रम सुरू आहे, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय। राज्यामध्ये एवढं मोठं काम साहेबांनी केलेलं आहे तर राज्य सरकारनं केंद्राकडे एक विशेष आपण शिफारस करावी। पद्मभूषण किंवा पद्मविभूषण हा मरणोत्तर पुरस्कार केंद्र सरकारनं लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई साहेबांना द्यावा आणि शिफारस ही आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी निश्चितपणे केंद्राकडे करावी आणि राज्याची शिफारस केंद्राकडे तर होईल साहेब, आपण कराल मला विश्वास आहे। पण राज्य सरकारच्या वतीनं किमान महाराष्ट्र भूषण तरी मरणोत्तर पुरस्कार हा स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांना देण्याबाबतचा निर्णय निश्चितपणे आपण घ्यावा अशी सुद्धा एक विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो। साहेब, या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये ही गोरगरीब जनता ही कुठून तरी उडून ताणून आणलेली नाही, पण मला नक्की आपल्याला सांगायचंय की गेली 3 पिढ्या ह्या पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेनं आपल्या घरातल्या कुटुंबासारखं या देसाई घराण्यावर प्रेम केलेल्या देसाई घराण्याचा मी आज निमित्त म्हणून या ठिकाणी आमदार आहे, पण जे रोपटे स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी लावलं ह्या तालुक्याचा पाया आज प्रगतीचा कळस या पाटण तालुक्याचा बघतोय, या महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीचा कळस आपण बघतोय। पण साहेब, थोडं मागं वळून पाहिलं पाहिजे की या महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीचा कळस उभा राहणाऱ्या इमारतीचा पाया कुणी घातलाय तर पायातला दगड होण्याचं भाग्य हे स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये लाभलं। त्या लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचे आम्ही वारसदार आहोत आणि एवढंच आम्ही सांगू त्या साहेब व्यासपीठावर आपण बघताय सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचे जवळपास साहेब सगळे आमदार मोदी या ठिकाणी आहेत। आम्हाला असंच चित्र राहावं असं मनापासून आम्हाला सगळ्या मंडळींना चित्र वाटतंय। आता ते काय आमच्या हातात नाही, पण आपलं एवढंच ह्या जनतेची अपेक्षा आहे जी लुटारू 15 वर्ष बसले होते आणि ज्यांनी तिजोरी लुटून नेली महाराष्ट्राची, या महाराष्ट्रासाठी 15 वर्ष त्यांनी काही केलं नाही। 15 वर्षानंतर त्यांचं सरकार गेले आणि शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना, स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेबांना अभिप्रेत असणारं शिवसेनेचे राज्य गेली 4 वर्ष महाराष्ट्रामध्ये आहे। तर अशाच पद्धतीनं की 15 वर्ष ज्यांनी लुटमार केली ती मंडळी परत या ठिकाणी येऊ नयेत एवढी आमच्या सगळ्यांची भावना आहे। म्हणजे काय करायचं असेल त्याचा आम्ही लहान आहोत त्याच्या बाबतीत बोलायला। आपण माजी न्यायमूर्ती पी.जी. कोळसे पाटील यांना फर्ग्युसन कॉलेजमध्ये भाषणाची परवानगी नाकारण्यात आली। फर्ग्युसनच्या व्याख्यानमालेमध्ये त्यांना आमंत्रण दिलं गेलेलं होतं, पण भाषणापूर्वीच त्यांची परवानगी नाकारली गेली। या फर्ग्युसन कॉलेजमधल्याच काही विद्यार्थी आणि काही विद्यार्थी संघटनांचं असं म्हणणं होतं की संविधानाबाबत बोलताना कुठलंही आक्षेपार्ह विधान ते करू शकतात आणि त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते, म्हणून या संघटनांनी विरोध केलेला होता। पण याच कॉलेजमधल्या काही विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं होतं की बी.जी. कोळसे पाटील यांना बोलवलंय तर ते बोलले पाहिजे, त्यांनी भाषण केलं पाहिजे। त्यामुळे सरते शेवटी याच फर्ग्युसन कॉलेजच्या प्रांगणामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचं चित्र बघायला मिळालं। संविधानाची मांडणी करण्याचं काम जर बी.जे. कोळसे पाटील करत असेल तर त्याला फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थी नक्की विरोध करेल। फर्ग्युसन मध्ये वक्ता कोण असला पाहिजे तर फर्ग्युसन महाविद्यालयाचा विद्यार्थी ठरवेल। ज्या ठिकाणी महाविद्यालयावरती कार्यक्रम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर तो चुकीच्या पद्धतीने झालाय। मला पोलीस प्रशासनाला विचारायचं आहे की जे आयोजनामध्ये होते त्यांच्यावरती आत्ताच्या आत्ता पोलीस खटले टाकले पाहिजे। कोणतीही परवानगी नसताना या ठिकाणी फर्ग्युसन महाविद्यालयावरती हे कसे काय कार्यक्रम घेऊ शकताय आणि ही जर कार्यक्रम घेतलेला आहे यांनी तर यांच्यावरती 100% खटले पोलीस प्रशासनाने टाकले पाहिजे। ह्याच्यात 2 सत्र होते युवा जागर परिषदेमध्ये। एक तर पहिलं सत्र म्हणजे बी.जी. कोळसे पाटलांचं आणि दुसरं मिटकर दादांचं होतं। आजचं सत्र आम्ही बाहेर प्रांगणात घेतलेलं आहे। आम्ही परवानगी अॅम्फीथिएटरची परवानगी घेऊनही परवानगी नाकारण्यात येऊन आम्ही आज प्रांगणात हे कार्यक्रमाचं सत्र घेतलं आहे। यानंतरच्या कार्यक्रमाला असं झालं तरी आमची भूमिका हीच असेल। 2 वेगवेगळी टोकं फर्ग्युसन कॉलेजमध्ये बघायला मिळतात, विद्यार्थ्यांची वेगवेगळी मतं आपल्याला बघायला मिळतात। एक छोटासा ब्रेक बुलेटिनमध्ये लगेच भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। साताऱ्यातल्या पाटण इथून थेट प्रक्षेपण बाळासाहेब देसाई यांच्या महाराष्ट्र दौलत या स्मारकाचं उद्घाटन थोड्या वेळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल। त्याआधी तिथे उपस्थित असलेले सगळे नेते संवाद साधतायत। उदयनराजे भोसले बोलतायत। आमदार
सुरेशराव, आमदार सत्यजित पाटील, आमदार गाडगे साहेब, आमदार उल्हास पाटील साहेब, आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेशराव, आमदार सुजितराव, आमदार नारायण पाटील, आमदार उदय सामंत. म्हणजे एकंदरीत हे सगळ्यांचे नाव घेतल्यानंतर असं वाटतं की शंभूराज देसाईंनी जर काय कमवलं असेल तर त्यांच्या आजोबांसारखं लोकांचं संपूर्ण, ज्याला आपण पैसे म्हणतो त्याला किंमत नसती, पण लोकांचं प्रेम कमवलं. आणि त्यामुळं आज मी सुद्धा या ठिकाणी एक खासदार म्हणून नाही, पण शंभूराजांचा एक कॉलेजचा मित्र म्हणून आज या ठिकाणी उपस्थित. लोकनेते अलीकडच्या काळात आपण जर पाहिलं तर फार दुर्मिळ असे लोक पाहायला मिळतात ज्यांच्याकडे आपण ह्या पदव्या देऊ शकतो. किंबहुना एवढं जग वेगाने चाललंय, प्रत्येकाला ह्या संपूर्ण स्पर्धेच्या काळामध्ये समाजाची जाणीव असणारे फार थोडे लोक उरलेत. त्या काळात मी लहान होतो, मला अजून आठवतं इंदिरा गांधी त्यावेळेस आमच्या वाड्यात आले होते. शंभूराजांचे वडील शिवाजीरावजी देसाई हे आमच्या वडिलांचे खास मित्र. आणि मी आणि शंभू त्यावेळेसपासून आमची ओळख. मी बारकाईने बघत होतो हालचालींवरती की काय चाललंय काय नाही. पण एक मात्र मला या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं की आज आपल्यात जरी बाळासाहेब देसाई नसले तरी त्यांचा उल्लेख केला जातो पोलादी पुरुष म्हणून. आज अभिमानाने मला सांगावंसं वाटतं की त्या पोलादी पुरुषाचा पोलादी नातू आज या माझ्या मित्राच्या रूपाने हजर आहे. कारण नसताना मी उगीच कौतुक करत नसतो आणि माझे जास्त करू नका. मला माहित आहे मी काय, तुम्हाला पण माहित आहे, पण कोणाला सांगू नका, आपापल्यात जाऊन द्या. पण खरोखर मुख्यमंत्र्यांना मला एवढंच सांगावंसं वाटतं, एक पर्यटक म्हणून जेव्हा आपण ह्या भागात येतो फार सुंदर वाटतं. डोंगरी परिसर, धरणं, हे ते. पण ह्या भागातले लोक ह्यापूर्वीच घरटी, आता सोडून द्या धरणं झाले, पण त्या अगोदरच ह्या भागातले लोक विस्थापित झाले. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचं साधन शोधण्याकरता लोक मुंबईला गेले, लोक मोठमोठ्या शहरांमध्ये गेले.
कुटुंब एकीकडं आणि ते एकीकडं, असं ह्या संपूर्ण तालुक्याचं, खास करून पाटण जावळी हा संपूर्ण जो डोंगरी परिसर आहे, अशा यांच्या वेदना आहेत. त्या बाबतीत आजचे मंत्रिमंडळातले एकनाथराव शिंदे त्यांचं पण तसंच झालं. ही सर्व या भागातली लोक आहेत. त्यामुळं शंभूराजांनी जे काय मागण्या केल्या त्या रास्त आहेत, त्याच्यावरती आपण विचार करावा अशी प्रामाणिक माझी कळकळीची विनंती आहे. पण त्यापेक्षा जास्त लोकनेते हा शब्द कोणाला द्यायचा आणि का द्यायचा, का आणि कशाला? मी स्वतःला जर सांगितलं की मला ही पदवी द्या, ती मिळू शकत नाही. ती लोकांमधून यायला लागते. आणि खऱ्या अर्थाने तुमचं मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतो म्हणून नाही, पण एक मित्रत्वाच्या नात्याने आपल्याला सांगतो, तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे आजपर्यंत जे निर्णय घेतले ते यापूर्वी कधी निर्णय कोणी घेतले नाही. घोषणा भरपूर झाल्या पण अंमलबजावणी झाली नाही. आपण केली. त्यामुळं भविष्य काळात ज्या वेळेस तुमचे काळाचे पांढरे होतील, तुम्ही कलप करताय ठीक आहे, माझी पण तीच अवस्था आहे. पण मात्र त्यावेळेस कसं आहे, आता तुम्हाला ती पदवी दिली तर मग तुम्ही खचून जाल, वय झालं, असं झालं, तसं झालं. पण मात्र आपण खऱ्या अर्थाने सर्व या मंत्रिमंडळातील लोक आहेत, जे मंत्री आमदार आहेत, हे त्या सगळ्यांनी जे धाडसी जे निर्णय घेतले आणि जे राबवले त्याचं कौतुक हे केलंच पाहिजे. मगाशी मी विचार करत होतो, शंभूराज त्यांचं भाषण म्हणजे काय, असं तसं हे ते दादा कोंडके म्हणायचं इंटरनॅशनल फालम फोक होतो मी. त्यामुळं काय त्यांच्या भाषणाची तोडच नाही. पण सारखं भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आणि त्यात मी एका बाजूला बापू, एका बाजूला मुख्यमंत्री. मी आपलं उंदरासारखं गप्प बसलो. आपण कुठल्या पक्षात आहे तेच मला कळणार नाही आणि काय करतोय हे कळणार. मी म्हणलं आता काय करायचं, काय म्हणलं समजलं आता. म्हणलं कधीतरी नाही सापडलं नाही, तो मला गाठणार हो, त्याची काळजी करू नका तुम्ही. पण एक सांगतो, लोक कोणाच्या मागे उभे राहतात, जो काम करतो, पक्ष कुठलाही असू दे, पण जो काम करतो. आणि आज अभिमानाने सांगावंसं वाटतं, एवढा दुर्गम असा हा संपूर्ण मतदारसंघ आहे आणि त्यात मी दररोज गेले कित्येक वर्ष बघतोय, फक्त रात्री घरी जायचं, आंघोळ करायची, 7:30 वाजता स्टार्टर मारला की परत मतदारसंघच्या संपूर्ण कान्याकोपऱ्यात चक्रा मारायच्या. असा आपला मित्र मिस्टर शंभूराज देसाई. कित्येक वेळा मला वाटतं की म्हणलं बघू तरी, म्हणलं शंभूराज खरंच जातात का ह्या वेळेस. मी सकाळी वॉकिंगला जातो त्यामुळं बघितलं, 7, 7:15 मॅक्सिमम. जसं पवार साहेब 7, 7:15 ऑफिसला हजेरी लावतात, त्याचप्रमाणे शंभूराज देसाईंची गाडी तिथून निघते आणि त्याचं संपूर्ण
सगळं जे काय आहे, जी तळमळ आहे ती माझ्या करता नाही, व्यासपीठावरती कोणावर करता नाही, ती तुमच्या सगळ्यांसाठी आहे. असा तळमळीचा एक कार्यकर्ता जो तुमच्यामध्ये जन्माला आला. बाळासाहेबांच्या बाबतीत काय बोलायचं? मी तर त्यावेळेस आमचा शंभूचा नाही, माझा पण जन्म झाला नाही, पण खरं सांगतो म्हणजे हे ऐकून आहे ते खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर एवढे असंख्य लोक, पाटण, जावळी, सातारा, सांगली इकडचे सगळे एवढे संपूर्ण जर बघितलं, पोलीस डिपार्टमेंट असेल, तुमचं मंत्रालय असेल, निम्म्याच्या वर तर ह्या भागातलेच लोक त्या ठिकाणी त्यांनी लावले. गमतीचं मला एक आणि म्हणजे आमच्या वडिलांचे जे मित्र होते जवळचे, त्यांनी मला सांगितलं, अहो बाळासाहेब देसाईंच्या बाबतीत काय बोलायचं? म्हणलं दादा सांग की. काय नाही, पोलीसची भरती होती, हाईट भरली नाही, त्यांनी त्या जो कोण SP बिस्पी जो कोण अधिकारी होता त्यांनी सांगितलं हाईट भरत नाही, त्याच्या पायाखाली बीट द्या. असं म्हणजे एक सकारात्मक, एक व्यापक दृष्टिकोन, एक दूरदृष्टी असणारा लोकनेता खऱ्या अर्थाने जर कोण होऊन गेला तर बाळासाहेब देसाई. शंभूराजांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला, छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक स्मारक त्यांनी उभे केले. त्याच प्रकारे खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण भागाला, ह्या जिल्ह्याला आणि सर्वांना, आपल्या सर्वांना प्रेरणा देणारं एक स्मारक शंभूराजांच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज या ठिकाणी उभं राहिलं. खरोखर त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो, कारण की हे संपूर्ण स्मारक हे स्मारक नसून ह्या भागातल्या आणि संपूर्ण जिल्ह्यातल्या लोकांना एक प्रेरणा देणारं हे एक स्मारक आहे. त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती ह्या भागाची उंची वाढत. फार सांगण्यापेक्षा एवढंच सांगतो की खास करून मुख्यमंत्र्यांना सांगतो, ह्या भागातले लोक अत्यंत. इथे एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नागपूर महानगरपालिकेकडून चालवल्या जाणाऱ्या आपली बस सेवेच्या भाड्यामध्ये 25% वाढ करण्यात आलेली आहे. या शहर बसचं भाडं हे 2 किलोमीटरच्या एका टप्प्यासाठी 8 रुपयांवरून 10 इतकं करण्यात आलंय. महापालिकेची शहर बस सेवा खाजगी ऑपरेटर्सच्या माध्यमातून सुरू आहे. गेल्या वर्षी डिझेलच्या किमतीत वाढ झाली, सुट्या भागांच्या किमतीतही वाढ झाली आणि कर्मचाऱ्यांची वेतनवाढ सुद्धा झाली. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला असं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं. नागपूर महानगरपालिकेच्या आपली बसची 25% भाववाढ झालेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो, नागपूरच्या मोरभवनमध्ये जवळपास 350 बसेसच्या माध्यमातून ही सेवा पोहोचवली जाते आणि नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं ही स्टार बस सेवा जी पूर्वी होती त्याचं नाव आता आपली बस केला है. 25% ये रेट बढ़ने वाले, क्या उसका ये होगा, असर होगा आप पे? हाँ, मतलब अभी तो 8 रुपये से नहीं होना चाहिए, 10 रुपये, मतलब 10 रुपये कर दिए हैं, तो अभी कहाँ से ट्रैवल करेंगे लोग? ये बताइए, आपको कुछ पासेस और कुछ रियायत मिलती है क्या इसमें तिकीट में? नहीं, कुछ नहीं मिळत. वाढत्या दरामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होत आहे आणि बसच्या प्रवासामुळे तर अजूनच, कारण की दर दिवशी गर्दी खूप वाढते आणि हे बसचे तिकिटाचे रेट खूप वाढत आहे. 25% जेव्हा दर वाढत आहे तेव्हा नक्कीच त्यांच्यावर परिणाम पडणार आहे. आधीच महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्याच्यामध्ये जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर त्याचे जर दर वाढले तर नक्कीच त्याचा परिणाम महिलांवर, विद्यार्थ्यांवर जास्त प्रमाणात पडणार आहे. 25% दरवाढ झाल्यामुळे सामान्यांना भुर्दंड त्याचा सहन करावा लागतोय. व्हिडिओ प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.
अवास्तव बांधकाम, विजेच्या वायरचं जाळं, छतावरील स्लॅब आणि वातानुकूलित यंत्रणा यामुळे पंढरपूरच्या पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर प्रचंड ताण आलेला आहे आणि ही वास्तूच त्यामुळे धोकादायक बनल्याचा अहवाल पुरातत्व खात्याने दिलाय। या अहवालामुळे विठ्ठल भक्तांमध्ये मात्र एकच खळबळ उडालेली आहे। इथे एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत। साताऱ्यातल्या पाटणमध्ये कार्यक्रम सुरू आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला उभे आहेत। थेट प्रक्षेपण। माननीय एकनाथरावजी शिंदे, बबनरावजी लोणीकर, विजयबापू शिवतरे ज्यांचं आत्ताच मार्गदर्शन आपण ऐकलं, ते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, माझे सहकारी उदय सामंत, नरेंद्र पाटील, शिवाजीराव नाईक, अनिल बाबर, सदाशिव खाडे, सुधीर गाडगे, विलासराव जगताप, प्रकाश आंबेडकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील, नारायणराव पाटील, धनंजय गाडगे, गौतम चाबुकस्वार, हा कार्यक्रम ज्यांनी खऱ्या अर्थानं आयोजित केला आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा सर्वार्थानं जे वारसा अत्यंत समर्थपणे चालवत आहेत ते माझे मित्र आमदार शंभूराजे देसाई, आपले विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर, श्रीमती श्वेता सिंगल, श्री कैलास शिंदे, श्री पंकज देशमुख, मंचावर उपस्थित देसाई कुटुंबातील सर्व ज्येष्ठगण, सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने शंभूराजेंनी मला एक मानपत्र दिलं, पण माझं मत असं आहे, हे मानपत्र नाहीये, हे पाटणच्या जनतेचं प्रेमपत्र आहे आणि पाटणच्या जनतेचं हे प्रेम माझ्या हृदयामध्ये मी साठवून ठेवणार, त्या प्रेमामध्ये जन्मभर राहणार आणि त्या प्रेमाखातर तेवढंच प्रेम पाटणच्या जनतेला आणि शंभूराजेंना मी देणार, एवढं वचन या निमित्ताने आपल्या सर्वांना मी देतो। आज लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाचं आपण उद्घाटन केलं। शिंदे साहेब म्हणाले, खरंय, ज्या व्यक्तीने महाराष्ट्र घडवण्यामध्ये प्रमुख भूमिका निभावली, महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासामध्ये या आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास ज्या व्यक्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे बाळासाहेब देसाई यांचं स्मारक करण्याकरता इतका वेळ लागण्याची आवश्यकताच नव्हती। परंतु ज्या प्रकारे देखील त्यांच्यावर अन्याय झाला, आपण बघा, या देशामध्ये सरदार वल्लभभाई पटेल ज्यांनी खऱ्या अर्थानं हा देश एकसंघ केला, लोह पुरुष, फौलादी पुरुष, की ज्यांच्यामुळे आज एक भारत आपण पाहतोय, 572 राज्यांना भारतामध्ये आणून या ठिकाणी मजबूत भारताची निर्मिती त्यांनी केली। पण दुर्दैवाने त्या सरदार वल्लभभाई पटेलांना देखील तेव्हाच्या प्रचलित राजकारणामुळे पंतप्रधान पदावर जाता आलं नाही आणि तीच परिस्थिती आमच्या महाराष्ट्राच्या या फौलादी पुरुषाच्या संदर्भात पाहायला मिळते की सर्व क्षमता असताना लोकनेते बाळासाहेब देसाई हे मुख्यमंत्री पदापासून वंचित राहिले। ते तर ठीक आहे, पण किमान त्यांचं स्मारक तरी ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या भरोशावर या ठिकाणी राज्य कारभार उभा केला, त्यांनी ते स्मारक तयार करायला हवं होतं। पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या या सुपुत्राची सेवा करण्याची संधी ही मला आणि शंभूराजेंनाच मिळणं हे भाग्यामध्ये लिहिलं होतं आणि म्हणून ते स्मारक आज आपण या ठिकाणी केलं, त्याचं भूमिपूजन देखील आपण केलं, उद्घाटन देखील आपण केलं आणि आज त्याच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन व्हायचं होतं। दुर्दैवाने काहीतरी टेक्निकल कारणामुळे ते झालं नाही। सरकार हे असंच असतं, हत्ती निघून जातो आणि शेपूट राहून जातं। मी शंभूराजेंना सांगितलं, म्हटलं काल मला जर तुम्ही सांगितलं असतं, ते देखील थोडा संकोच करतात, तर म्हटलं कालच्या काल आपण ते केलं असतं आणि आज भूमिपूजन केलं असतं। पण मला बाळासाहेब देसाईंची एक गोष्ट आठवते, बाळासाहेब देसाईंनी एका अधिकाऱ्याला बोलवलं
आणि त्याला सांगितलं हे जनतेचं काम आहे, तू केलं पाहिजे. तो म्हणाला नियमात बसत नाही. मग म्हणाले नियमात बसवा. म्हणाला कायद्यात बसत नाही. मग म्हणाले माझ्याकडे फाईल घेऊन या आणि तो कायदा बदला. जो जनतेचा निर्णय कायद्यात बसत नाही त्याकरता कायदा बदलण्याची वेळ आली तरी तो कायदा बदलला पाहिजे. कारण आपण जनतेकरता राज्य करतो, कायदे जनतेकरता आहेत, त्यामुळे जनतेकरता एखादा कायदा बदलावा लागला तरी तो बदलला पाहिजे. हे बाळासाहेब देसाई होते, हे लोकनेते होते. आणि म्हणून शंभूराजे त्यांच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांच्यासारखी कणखर भूमिका आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून काय टेक्निकल असेल ते पाहू. पण आज या ठिकाणी मी घोषणा करतो, दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन झालं आणि त्या संदर्भातली सगळी कारवाई पूर्ण करून त्याचं काम देखील निश्चितपणे आपण या ठिकाणी करू. खर तर लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याबद्दल जेवढं बोललो तेवढं कमी आहे. एक अत्यंत संवेदनशील, क्षम अशा प्रकारचा राजकारणी, जनतेचा नेता आणि जे काम दिलं ते काम उत्कृष्ट करणारा अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. कृषी मंत्री म्हणून घेतलेले निर्णय, महसूल मंत्री म्हणून घेतलेले निर्णय, शिक्षण मंत्री म्हणून घेतलेले निर्णय, गृहमंत्री म्हणून घेतलेले निर्णय, प्रत्येक निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण पान तयार करणारा निर्णय हा लोकनेत्यांचा होता. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आचार्य अत्रेंनी आणि संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना लोकनेते ही पदवी बहाल केली. ते खऱ्या अर्थानं लोकांचे नेते होते. आणि आज आनंदाची गोष्ट आहे, माझे मित्र शंभूराजे हे देखील त्यांचे वारसदार म्हणून तेवढ्याच तडफेनं काम करताना आपल्याला दिसतात. जनतेकरता सातत्याने पाठपुरावा करतात. आज आपण ज्या तारा योजनेचं या ठिकाणी भूमिपूजन केलं की जी योजना खऱ्या अर्थानं अशक्य होती, इतक्या उंचीवर हे पाणी पोचणं हे शक्य नव्हतं. पण शंभूराजेंनी त्याचा इतका पाठपुरावा केला, त्यातल्या सगळ्या अडचणी दूर केल्या आणि त्या अडचणी दूर केल्यामुळे आज या ठिकाणी 2500 एकर जमीन ही ओलिताखाली येते आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन होत आहे. या ठिकाणी आपण पाणी पुरवठ्याच्या योजनांचं भूमिपूजन करतोय. माझे सहकारी बबनराव लोणीकर यांचं मी अभिनंदन करेन. या महाराष्ट्रामध्ये एक नवा रेकॉर्ड बबनरावच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी झाला. एकीकडे महाराष्ट्राला स्वच्छ करण्याचं काम तर त्यांनी केलंच. या महाराष्ट्रातल्या 55% लोकांकडे शौचालय नव्हतं, ते देण्याचं काम केलं. आणि त्यासोबत या महाराष्ट्रातल्या 18,000 गावांना पिण्याच्या पाण्याची योजना देण्याचं काम हे या ठिकाणी बबनरावच्या माध्यमातून होत आहे. ही खरोखर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कुठल्याही सरकारच्या 5 वर्षाच्या काळामध्ये 18,000 योजनांचं काम होणं हा देखील या भारतामधला एक रेकॉर्ड आहे. आणि ज्यावेळी असा रेकॉर्ड होतो त्यावेळी त्या रेकॉर्डमध्ये शंभूराजे नेहमी पुढेच असतात. त्यामुळे जशी त्या ठिकाणी ही योजना आली, शंभूराजेंनी आपल्या सगळ्या योजना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलता आहेत. बाळासाहेब देसाईंविषयी सुद्धा गौरवोद्गार त्यांनी काढले आणि स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याविषयीची घोषणा सुद्धा त्यांनी केलेली. एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा साताऱ्यातल्या पाटण इथं सुरू असलेल्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं. आणि महाराजांचं भाषण तर घ्यावंच लागेल. महाराजांशिवाय आपला कार्यक्रम कसा पूर्ण होऊ शकणार आहे. त्या मंचावर प्रत्यक्ष श्रीमंत राजे असताना त्यांच्याशिवाय आपला कार्यक्रम कसा पूर्ण होऊ शकणार आहे. पण या सगळ्यांच्या वतीनं मी शंभूराजेंना मनपूर्वक शुभेच्छा देतो. जनतेच्या कामाचा जो वसा तुम्ही हातामध्ये घेतलाय तो वसा अशाच प्रकारे जर तुम्ही पुढे नेला तर आज तिसऱ्या पिढीला मिळणारं हे प्रेम असंच आजन्म तुम्हाला मिळत राहील. कारण तुम्ही जे करताय ते स्वतः करता करत नाही, तुम्ही समाजाकरता करताय. इथल्या बसलेल्या प्रत्येकाला हे माहिती आहे की हे स्वतः करता नाहीये, हे आपल्या सर्वांकरता, आपल्या परिवाराकरता, आपल्या येणाऱ्या पिढीकरता हे सगळं काम चाललंय. आणि म्हणून मला विश्वास आहे आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे, महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण या जनतेची सेवा उत्तम प्रकारे करू आणि तुमच्या मनातल्या सगळ्या संकल्पना पूर्ण करण्याचा या ठिकाणी निश्चय मी करतो. आणि पुन्हा एकदा लोकनेते बाळासाहेब देसाई यांना मनपूर्वक या ठिकाणी आदरांजली अर्पित करून
या कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं, त्याबद्दल आपले आभार मानून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. कृपया जागेवर कोणी उठू नका, कृपया जागेवर उठू नका. यानंतर आभार आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल पोलीस बँड वरती. कृपया आपण जागेवरून उठू नका. साताऱ्यातल्या पाटण इथं हा कार्यक्रम सुरू होता. आता आपण पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर साताऱ्यातील वाईमधील मांढरदेवी गडावरील मांढरदेवी काळूबाईच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. या निमित्तानं राज्यभरातील लाखो भाविक मांढरगडावर देवीच्या दर्शनाकरता येतात. विशेष करून कोकणातील भाविक देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येत असतात. आगरी कोळी समाज गेल्या काही वर्षांपासून मांढरदेवीच्या दर्शनाकरता गर्दी करतोय. 20 ते 23 जानेवारी अशी 3 दिवस जरी देवीची यात्रा असली तरी जवळपास महिनाभर मांढरदेवीची यात्रा सुरूच असते. या दरम्यान 25 लाखपेक्षा जास्त भाविक मांढरदेवी गडावर येत असतात. तर बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये पळसे शिवारातील गायधनी यांच्या उसाच्या शेतात 5 बिबट्याचे बछडे आढळलेले आहेत. याच परिसरात या बिबट्यांची आईही असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागानं सापळा रचलेला आहे. पण एकत्र 5 बछडे आढळल्यानं शेतमजूर शेतात काम करायला मात्र घाबरतायत. मग येडे बसले ना. हा इकडे इकडे हाय तर अरे बघ फोटो बाईक वाडीत बसला पाहून देत घरी. यासह या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.